सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। मंत्री अशोक उईके आणि झिरवाळांनी पुण्याच्या मांजरीमधील विद्यार्थ्यांच्या उपोषण स्थळाला भेट दिलेली। आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागणीवर तोडगा नाहीच। आदिवासींच्या 12,500 पदांच्या भरतीसह 14 मागण्यांवर ठोस निर्णय नाही। मंत्र्यांनी विद्यार्थ्यांकडे 2 दिवसांची मुदत मागितलेली आहे। उपोषण मागे घेण्याची आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्याकडून विनंती आहे, मात्र विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहेत। सरकार सकारात्मक आहे। आम्ही दोन्ही मंत्री आणि सुनील भुसाराजी आम्ही मिळून त्वरित 2-3 दिवसामध्ये जी पॉलिसी आहे, एसओपी आहे, उदाहरणार्थ छोट्या संवर्गाच्या अनुषंगाने कुठपर्यंत कारवाई आली, अधिसंख्य पदाची नेमकी पॉलिसी काय असावं, पेसा नोकर भरतीच्या अनुषंगाने पेसा आणि नाम पेसाच्या अनुषंगाने समस्त जिल्ह्यामध्ये पेसा नोकर भरती व उर्वरित जे संवर्ग राहिले 6 संवर्गाच्या त्वरित आणि तातडीनं नोकर भरती कशी करता येईल अशा सर्व विषयावर त्या सर्व विद्यार्थ्यांचा पालक म्हणून चर्चा केली असता आमच्या विद्यार्थ्यांनी आम्हाला सकारात्मक समर्थन दिलं। झिरवळ साहेब, याचे असेच अनेक जे मोठे प्रश्न असतात त्याच्यासाठी रातोरात जीआर निघतात। तुम्ही म्हणताय विद्यार्थ्यांची प्रकृती एकदम गंभीर झालेली आहे, चिंताजनक आहे, तर मग याच्यासाठी रातोरात जीआर का नाही काढत? झिरवळ साहेब, 14 दिवस लागले, जर जेवण आंदोलन केलं तर किती दिवसात? झिरवळ साहेब तुम्ही काय बोलताय? मंत्री महोदय निघतात, थांबा मंत्री महोदय। तुम्ही समर्थन करता का जेवण आंदोलन करायचं? समर्थन म्हणजे अनेक तुम्ही जेवण आंदोलनाचं आंदोलन कुठं असेल, उपोषणाने आंदोलन 14 दिवस तुम्ही कुठे होते? 14 दिवस का नाही आले? मी समजा स्वारी जेवून आंदोलन केलं तर त्या सगळे म्हणतात 2 वर्ष काही आंदोलन या सगळ्या आंदोलनासाठी आता का बरं तुम्ही आक्रमक होत नाही? या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचं मंत्र्यांनी देखील सांगितलं आणि या सगळ्या आंदोलकांनी देखील सांगितलेलं आहे। मात्र आंदोलनावरती अजूनही ठाम आहे। 14 दिवस आज झालेले आहेत। बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? बैठकीनंतर मंत्र्यांनी सांगितलं की आमच्यात आणि आंदोलकांमध्ये सकारात्मक चर्चा झाली। मग आंदोलन का मागे घेतलं जात नाही? चर्चा जर सकारात्मक झाली, चर्चा सकारात्मक झाली म्हणजे निर्णय त्यांनी दिले असं होत नाही। काही गोष्टी डिस्कस झाल्या का, ह्या गोष्टी कशा करता येतील किंवा याला काय प्रॉब्लेम आहे, याला किती दिवस लागतील आणि काय करता येईल, म्हणजे चर्चा चांगली झाली का वाद हा आतमध्ये काही झाला नाही। प्रत्येक विषयावर आपण डिस्कस केला अर्धा पाऊण तास आणि 2 दिवसामध्ये आम्ही म्हणे मंत्री महोदयांना, मुख्यमंत्र्यांना भेटून या गोष्टीचं आम्ही कशा प्रकारे सोल्युशन काढता येईल त्यावर ते बोलले। आम्ही म्हटलं ठीक आहे, आम्ही जातो। तुम्ही ज्या काही मागण्या मांडल्या होत्या 13-14 त्या सगळ्या मागण्यांवरती सरकार सकारात्मक आहे का? त्या सगळ्या मागण्या ज्या मान्य आहेत का सरकार? सकारात्मक या शब्दाचा अर्थच हा होतो की तिथं नाही न म्हणणं। ते नाही न म्हणता याचा अर्थ काय होतो की सकारात्मक झाली। फक्त त्यावर निर्णय होणं की आणि त्याला काहीसा अवधी लागतोय, काही टेक्निकल बाबी आहेत ते आम्ही समजून घेतल्यात, त्यामुळे तो थोडासा अवधी आम्ही सरकारला दिलेला आहे आणि आम्ही आमचं आमरण उपोषण जे आहे ते सुरू ठेवणार आहोत, कारण की आम्हाला निर्णय होणे अपेक्षित आहे, मुद्दे सुटणे अपेक्षित आहे। 2 दिवसात यावर निर्णय होण्याची म्हणजे किती शक्यता वाटते तुम्हाला? आम्ही अपेक्षा करतोय, विश्वास ठेवतोय, बाकी त्यांची मर्जी। यातल्या ज्या काही प्रमुख मागण्या होत्या त्या सरकार मान्य करतंय का? सगळ्या मागण्या ज्या आहेत त्याच्यावर एकही अशी मागणी नाही का त्याच्यावर ते म्हटले नाही काही करू शकत नाही। सगळ्या ज्या मागण्या आहेत त्या आपण आपल्या रास्त मागण्या, काही त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे निर्णय आहेत किंवा वेगवेगळ्या जे EJR संदर्भात असतील, याच्यामध्ये असं कोणतीही मागणी नाही का ज्याच्यामुळं काही असं अडथळा निर्माण होईल। आंदोलन तोपर्यंत सुरूच राहणार? हा, तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार। काय निर्णय होतो ते पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे। कॅमेरामन विकी चव्हाणसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी।